मी सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अंगारक चतुर्थीचे औचित्य साधत भक्तांनी घेतले गणेशाचे दर्शन। तर पूर्व द्रुतगती मार्गावरील खड्ड्यांमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था। तर नौपाडा राम मारुती रोडवरील भव्य दुकाने आगीत जळून खाक। नौपाडा राम मारुती रोडवरील प्लॅनेट आणि पादुका शोरूम आगीत जळून खाक। ठाणे महानगरपालिकेतील महासभेत स्थायी समिती सभापती यांनी अर्थसंकल्प 2014-15 सादर केला। तर भांडूपच्या इच्छापूर्ती मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणरायाची केली आरती। मुलुंड चेकनाका परिसरातील गणेश मंदिरातही भक्तजन गणेश दर्शनाकरिता उपस्थित होता। मुलुंड परिसरातील नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ख्याती असून या गणेश मंदिरात सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात। गणपतीची मनोभावे पूजा करत भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेतले। तर शेकनाका परिसरातील गणेश मंदिरात गेली 30 वर्षे अंगारक चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असल्याची माहिती मंदिराच्या व्यवस्थापकांनी S9शी बोलताना दिली आहे। अंगारकी म्हणजे वर्षातून दोनदा किंवा तीनदा अंगारकी संकष्टी येते। त्यातून जी कधी कधी तीनदा असते, कोणत्या वर्षी दोनदा असते। पण ज्या वर्षी मंगळवारी संकष्टी, मंगळवारच्या दिवशी जी संकष्टी येते त्याला अंगारकी संकष्टी म्हटलं जातं। आणि या आपल्या जे राम मंदिर कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे तिथं गणेशोत्सव हे मोठ्या थाटाने साजरा केला जातो। तर भांडूपमधील नरदासनगरच्या इच्छापूर्ती महागणपती मंदिरात अंगारक चतुर्थीनिमित्त विभिन्न धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। भांडूप परिसरातील गणेश भक्तांनी या महागणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली। तर भक्तांनी मनोभावे विधिवत अशी पूजा अर्चा करीत गणेश दर्शनाचा लाभ घेतला। अंगारक चतुर्थीनिमित्त इच्छापूर्ती महागणपती मंदिरात महाआरतीचे आयोजनही करण्यात आले होते। या आरतीकरिता शेकडो गणेश भक्त मंदिरामध्ये उपस्थित होते। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोहावडेसह कौस्तुभ दर्वे, S9 न्यूज, मुंबई। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची।
S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर खड्ड्यांमुळे रस्त्यांची झाली आहे चाळण। मुंबईत अनेक दिवसांपासून रखडलेल्या मान्सूनने अखेर दमदार पुनरागमन केलं आहे, पण त्याचबरोबर ऐन पावसाळ्यापूर्वी पालिकेने घाईघाईने बुजवलेले खड्डे हे पुन्हा अवतरले आहेत। यावर्षी पालिकेने जेट पॅचवर हॉट मिक्स तसेच कोल्ड मिक्स तंत्रज्ञान वापरून खड्डे बुजवले होते। या पावसाळ्यात मुंबईकरांना खड्डेमुक्त प्रवासाचा आनंद घेता येईल असा पालिका आयुक्तांनी दावाही केला होता। मात्र हा दावा फोल ठरल्याचे सध्याच्या रस्त्यांच्या अवस्थेवरून दिसून येत आहे। ऐनवेळी पावसाचे जोरदार आगमन झाल्याने सध्या मुंबईतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। पूर्व द्रुतगती मार्गही खड्ड्यांनी ग्रासलेला दिसून आलाय। दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी पालिकेद्वारे कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, मात्र या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली असल्याने हा सर्व करदात्यांचा पैसा अक्षरशः खड्ड्यातच गेला असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह विनोद जाधव, S9 न्यूज, मुंबई। अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांनी गणेशाच्या दर्शनाचा घेतला लाभ। आज अंगारक चतुर्थी असल्याने ठिकठिकाणी गणरायाच्या दर्शनाकरिता भाविकांनी गर्दी केली आहे। या चतुर्थी निमित्त गणेश मंदिराचा गाभाराही पानाफुलांनी सुशोभित केला आहे। तर पावसाच्या रिमझिम सरी बरसत असताना या सरींमध्ये हातात दुर्वा आणि लाल फुले घेऊन लाल फुले गणेशाच्या चरणी अर्पण करण्याकरिता भव्य अशा रांगा गणेश मंदिराबाहेर भक्तांच्या दिसून आल्या। त्यात पुरुषांची रांग वेगळी तर महिलांची रांग वेगळी होती। मंगळवार आणि अंगारक चतुर्थीचा योग साधत भक्तांनी गणेश पूजन केले, तर लहान मुलांनीही आपला माथा त्याच्या चरणी टेकवीत विद्येच्या देवतेचे मनोभावे पूजन केले। ठाण्यातील सिद्धिविनायक आणि गौरीशंकर मंदिरात अशीच काही गर्दी दिसून आली। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। शिवसेना नगरसेवक अशोक पाटील यांच्यातर्फे आयोजित भांडूपमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा भांडूपच्या पराग हायस्कूलमध्ये संपन्न। 10वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेल्या भांडूपकर विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी शिवसेना नगरसेवक अशोक पाटील यांच्यातर्फे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन भांडूपच्या पराग हायस्कूलच्या सभागृहात करण्यात आले। या कार्यक्रमात खासदार किरीट सोमय्या यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली। त्याचबरोबर शिवसेना नेते लीलाधरजी टाके, माजी महापौर दत्ता दळवी, महिला विभाग संघटक संध्याताई वडावकर, नगरसेवक रमेश कुरगावकर आदी मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात मुलांना मार्गदर्शन करीत त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या। खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते भांडूप विभागातून पहिल्या आलेल्या आदेश मुंडे याला लॅपटॉप आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले, तर ओमकार डवरी याला टॅब आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले। तर भांडूप विभागातून तिसरी आलेल्या श्यामल दळवी हिला मोबाईल आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले। यावेळी खासदार किरीट सोमय्या यांचा सत्कार करण्यात आला, तसेच याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। भांडूपमधील गोरगरीब परंतु होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक अशोक पाटील यांनी S9शी बोलताना दिली। आज कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा उद्देश एवढाच, या भांडूप परिसरामध्ये, या भांडूपच्या गरीब वस्तीमध्ये अनेक विद्यार्थी जवळजवळ 95-96% मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाले आणि त्यांचा गुणगौरव करणं, त्यांचा व त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करणं, त्यांच्या मुलांच्या अंगावरनं प्रेमाचा हात फिरवणं हा या मागचा शुद्ध असा माझा ध्यास होता आणि तो आज विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे। या भांडूपमधल्या अनेक विद्यार्थ्यांनी जवळजवळ 96% मार्क्स मिळवलेले आहेत आणि अशा विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव करत त्यात आदेश मुंडे यांनी 96.80% मार्क्स मिळाले। त्याच्या उर्वरित आयुष्यात यश संपादन करण्यासाठी त्यांना मी माझ्या माध्यमातून या शिवसेनेकडून, शिवसेनेचा उपविभाग म्हणून, नगरसेवक म्हणून या विभागाचा त्याला उर्वरित जीवनासाठी एक लॅपटॉप देण्यात आला। त्याचबरोबर द्वितीय आलेले ओमकार डवरी म्हणून आहेत, तर त्यांना 95.80% मार्क्स मिळाले। त्यांना आज माझ्याकडून त्यांना टॅब म्हणून भेटवस्तू देण्यात आली। त्याचबरोबर तिसरी आलेली श्यामल दळवी म्हणून तिला 95.50% मार्क्स मिळाले। तिला नोकियाचा एक चांगल्या प्रकारचा मोबाईल फोन देण्यात आला। अशा जवळजवळ 100 विद्यार्थ्यांचा आज या इथे सत्कार करण्यात आला। त्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला शिवसेनेचे डाकेसाहेब उपस्थित होते, सर्व आदरणीय शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। अतिशय उत्साहाने या विभागातले सर्व शाखा प्रमुख, नगरसेवक, महिला शाखा प्रमुख याही उपस्थित झाल्या होत्या आणि हा सत्कार सोहळा शिवसेनेच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्या सत्कार सोहळ्यासाठी आज योगेश मुळावडे, S9 न्यूज, मुंबई। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अंगारक चतुर्थीचे औचित्य साधत भक्तांनी घेतले गणेशाचे दर्शन, तर पूर्व द्रुतगती मार्गावरील खड्ड्यांमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था, तर नौपाडा राम मारुती रोडवरील भव्य दुकाने आगीत जळून खाक। S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार।